तुमची ताकद आणि तुमचे अधिकार तुम्हाला समजणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत ते लोक तुम्हाला देणार नाही. आपल्याला आपला हक्क आणि अधिकार भांडून घ्यावा लागणार आहे. निवेदनाने चालणार नाही. तुमचं निवेदन घेतील ते रद्दीत टाकतील. तर त्यांना आता एक मॉर्निंग डेची 15 दिवस आहेत. 15 दिवसात गावाच्या शाळेचं काम करा. जर काम नाही झालं तर आम्ही आंदोलनाला बसू. पण आपण त्यांना देऊ 15 दिवस काम करायला. जर काम होत असेल, नीट प्रकारे काम होत असेल, बोलून काम होत असेल तर कशाला आंदोलन करायचं ना. पण जरी आपण सांगून सुद्धा जर ऐकत नसेल तर मग आपल्याकडे उपाय काय? उपाय काय? जो आपल्याला संविधानात अधिकार दिलेला आहे आंदोलन करायचा आपल्या अधिकारांसाठी. आणि तुमच्या मुलांचा प्रश्न आहे, तुमच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. हे जेवढे शिक्षण अधिकारी असो, इथचे शिक्षक असो, यांची मुलं सरकारी शाळेत शिकवता का? तुम्ही सांगा मला. सगळे खाजगीत टाकता. ज्या लोकांवर जिम्मेदारी आहे सरकारी शाळा चालवायची तेच लोक त्यांचेच मुलं खाजगी शाळेत टाकतात. बरोबर आहे काय? बरोबर. तर ते कशाला लक्ष देतील? त्यांच्या मुलांचा तर भविष्याचा प्रश्नच नाही ना. प्रश्न कोणाचा आहे? तुमच्या मुलांचा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आता पुढे यावं लागेल. जर तुम्ही पुढे येऊन पुढाकार नाही घेतला, तुम्ही तुमचे हक्क नाही मागितले, तुमच्या मुलांचे हक्क नाही मागितले, ते तुम्हाला भेटणार नाही. आपलं चुकतं हेच की आपण वाट बघतो कोणीतरी येईल, कोणीतरी येऊन आपल्यासाठी काहीतरी बोलेल. का वाट बघतो आपण? आपण जर स्वतःसाठी बोललो नाही तर दुसरा कशाला बोलेल? तुमच्या मुलांसाठी जर तुम्हीच बोलले नाही तर दुसऱ्यांनी काय म्हणून बोलायचं? आता एवढ्या घाण अवस्थेत मुलं शिकतायत, तुम्हाला कसं काही आजपर्यंत काही बोलू नाही वाटलं? काही तक्रार बिक्रार काही केली नाही का तुम्ही? का नाही केली? तुमच्याच मुलं मुली शिकतायत ना. का नाही केली तुम्ही तक्रार? का अपेक्षा सोडून दिली आहे तुम्ही? इलेक्शन आलं की वोट द्यायचा, बस तिथपर्यंतच आपलं काम आहे. तिथपर्यंतच आपलं काम आहे. आणि त्याच्या पुढे काय? मग त्यांनी आपल्या डोक्यावर बसून नाचायचं आणि आपण सहन करत जायचं.